नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. 2-3 दिवसाअगोदर मम्मी आणि दादू माझे मोठे नणंदबाईंचा मुलगा ते आले होते आणि मग मी त्यांच्यासाठी खिचडी बनवली. मग सगळे खिचडी खायला बसले गरम गरम दुपारच्या वेळेस ते आले होते आणि खूप दिवसानंतर दादू आले होते. खूप मस्त वाटत होतं, आनंदी वाटत होतं. मग संध्याकाळ झाली आणि मग मम्मी आम्हाला घेऊन गेले मार्केटला. कारण की शुक्रवार आणि सोमवार मार्केट असतो टिटोळ्याला आमच्या इथं. मग आम्ही मार्केटला जायला निघालो, मम्मी, मी आणि बच्चा पार्टी. मग आम्ही जात होतो मार्केटला. मग मार्केटला आल्यावर बघितलं, पण एक असं झालं की शुक्रवारचा जो बाजार असतो तो खूप कमी लागलेला होता आणि सोमवारचा असतो तो खूप जास्त मोठा असतो. त्यामुळे मग एवढं काही बाजार मोठा लागलेला नव्हता. तरी पण मग मम्मीने सगळ्या मुलांना पाणीपुरी खायला घेऊन गेले. मग झाली सगळ्यांची मजा. दादू, हर्षू, दिशू. मग तिथं खूप जास्त गर्दी होती, कारण की बाजार लागलेला होता आणि गर्दी खूप होती. त्यामुळे मग खूप वेट करायला लागला. मग चालू झालं मग बच्चा पार्टीचं गोलगप्पा खायला, पाणीपुरी खायला, कारण की सगळ्यांची फेवरेट असते पाणीपुरी आणि मुलांची पण. मग त्यांना असं वाटत होतं की कधी पाणीपुरी मिळणार. मग त्यांनी पाणीपुरी एन्जॉय केली आणि मग मम्मीने मला पण पाणीपुरी खाण्यासाठी बोलत होते आणि मग मम्मीने मला पण पाणीपुरी खाऊ घातली. खूप टेस्टी होती आणि मला खूप हसायला पण येत होतं. मम्मीने मला पाणीपुरी खाऊ घातली. मग आम्ही निघालो मार्केटला. मग मी असं थोडं भाजीपाला वगैरे बघितला. मम्मीने बटाटे वगैरे घेतले, आंबे घेतलेत कापून खाण्यासाठी. मग आलेत आहो आणि त्यांनी मुलांसाठी सगळ्यांसाठी कुल्फी आणलेली होती. त्यानंतर मग सगळ्यांनी मग ते एन्जॉय केली. अमूल कुल्फी. बघा ना कसा आनंद आहे मुलांच्या फेसवर. खूप छान वाटत होतं. लहान मुलांसोबत आपण पण लहान मुलं होऊन जातो. मम्मी किती सुंदर काढून खात आहेत आणि मग नंतर आम्ही एन्जॉय केली, कुल्फीचा आनंद घेतला. खूप छान वाटत होतं. हे बघा ना कसा दिशू, दादू, मम्मी सगळे मग कुल्फी एन्जॉय करत होते आणि मी पण कुल्फीचे आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी होता मग सॅटरडे आणि मग मी डाळ, भात आणि कचालू बनवायला घेतले. कचालू मी असे हे करून घेतले. मग त्याच्यानंतर त्यांना मी फ्राय करायला तव्यावर घातले आणि असे चांगल्या प्रकारे त्यांना फ्राय करून घेतले. आणि हे माझ्या मोठ्या नणंदबाईला माझ्या आजची अशी कचालू खूप आवडतात. ते जेव्हा पण मी बनवते ते खूप आनंदाने खातात आणि मग मी असे बनवले. मग मुलांनी नाश्ता केला, टोस्ट आणि दूध वगैरे आणि थोड्या वेळाने मग नंतर आम्ही जेवणही केले. आणि मग बघा ना मुलं कसे आनंद घेत आहेत गार्डनमध्ये जाऊन. दादू, हर्षू आणि दिशू. खूप छान असं आमच्या घरासमोर गार्डन आहे आणि तिथं असं सगळं मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं आहे. तिथं हर्षू आणि दादू झोका खेळत आहेत आणि बघा ना हा कसा मला चिडवतो आहे डान्स करून, मी व्हिडिओ काढत होते म्हणून, दिशू. मग आम्ही संध्याकाळी निघालो फिरायला मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. मम्मी आणि दादू आणि हर्षूचे पप्पा, दिशू, आम्ही सगळे जायला निघालो. बाप्पांचे मंदिर आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि आम्ही टिटवाळ्याला राहतो. त्यामुळे दादू आले होते म्हणून मम्मी आणि दादू मग आम्ही मंदिरात जायला निघालो. मग तिथं पोचल्यानंतर हर्षूच्या पप्पांनी वडापाव घेतले. मग झाली आमची वडापाव पार्टी. सगळ्यांनी वडापाव एन्जॉय केला. मम्मी, दादू, हर्षू, दिशू, मी. खूप छान असा वडापाव तिथं बनवतात. खूप गरमागरम होता आणि खूप टेस्टी होता. मग आम्ही गेलो मंदिरात बाप्पाच्या. तिथं आम्ही बाप्पांच्या इथं दर्शन घेतले. मग त्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणी यांच्या मंदिरात गेलो. खूप रात्र झाली होती म्हणून मंदिर बंद करायला घेतलं होतं. मग आम्ही पटकन असे दर्शन घेतले विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये.
मग त्याच्यानंतर घरी आलो आणि मग आमचं झालं होतं छोले पुरी बनवण्याचं डिसाईड. पण मम्मींनी मला पास्ता बनवायला सांगितला, कारण की मुलांना पास्ता खूप आवडतो. म्हणून मग मी पास्ता बनवायला घेतला आणि पास्ता बनवला. मग मम्मी, दिशू तर झोपून गेला होता. दादू, हर्षू आणि मम्मी यांनी सगळ्यांनी पास्ता खाल्ला. आणि मग त्याच्यानंतर दिवशी होता संडे आणि सकाळी मग आम्ही लवकर निघालो, कारण की मम्मीकडे बोलवलेलं होतं अधिक मासाच्यासाठी जेवणासाठी. त्यामुळे आणि घरी पाण्याचा पण प्रॉब्लेम झाला होता, म्हणून आम्ही जरा पटकन निघालो. नाश्ता वगैरे न करता फक्त चहा पाणीच घेतला होता. आणि मग आम्ही बसने यायला निघालो आणि बसमध्ये आम्ही खूप अशी रील्स वगैरे पण काढली आणि एन्जॉय करत आम्ही बसने निघालो उल्हासनगरला यायला. मग आमची मजाच झाली. मम्मीने आम्हा सगळ्यांना उसाचा रस पिण्यासाठी उसाच्या रसाच्या इकडे घेऊन गेले आणि मग आम्ही सगळ्यांनी उसाचा रस एन्जॉय केला. बसमधून उतरल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी उसाचा रस पिला आणि मग अशा प्रकारे आम्ही उल्हासनगरला आलो. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.